जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। 15 मार्च 2025 रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जात असतो, पण यावेळी 15 मार्चला शासकीय सुट्टी असल्यामुळे तो जागतिक ग्राहक दिन सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय हातकणंगले येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे समन्वयक ॲडव्होकेट दत्तात्रय देवकाते तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक उल्हास लेले उपस्थित होते आणि यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करते ते म्हणाले, मोबाईलच्या जगात ग्राहक जागृत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण घेतलेल्या वस्तू किती मौल्यवान आहेत याची जाणीव ग्राहकांना झाली पाहिजे। ग्राहकांनी सदैव चालाक राहून व्यवहार केले पाहिजेत। आपण या जगात कुठेही फसणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे, असे मत उल्हास लेले यांनी मांडले आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर हे होते आणि यावेळी ते बोलताना म्हणाले, माणसाकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे। जपानमध्ये वृत्तपत्र विक्री कशी होते याचे जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात दिले आणि यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महसूल सहाय्यक बाळासाहेब कागलकर यांनी केले। प्रास्ताविक पुरवठा अधिकारी श्रीमती सुरेखा पोळ तर आभार धान्य दुकान आप्पासाहेब एडके यांनी मानले आणि या कार्यक्रमास गोदाम व्यवस्थापक श्रीमती तेजस्विनी पाटील, धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीमती पाटील, पदाधिकारी, सर्व ग्राहक आणि विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार भारत जमनी कुंभोज। जपानच्या काही गोष्टी सांगितल्या, मला जपानमध्ये जो अनुभव आला तो सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। 12-13 वर्षापूर्वी माझ्या कॉलेजमधला मित्र नोकरीसाठी जपानला होता। 5-6 वर्ष तो जपानमध्ये होता आणि तो या एकदाही जपानला भेटले, फार छान देश आहे वगैरे, मला मागे लागला म्हणून मी 3 दिवसाची सुट्टी काढून जपानला गेलो। आणि दुसऱ्या दिवशी त्याचं असं छोटं आपल्या हातकणंगलेसारखं गाव होतं, त्या गावात नोकरी करत होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून मॉर्निंग वॉकला माझी तो पेपर घ्यायची आणि त्या पेपरची जेवढी किंमत असेल तेवढं त्या डब्यात पैसे टाकायचे। पैसे सुट्टे नसतील तर डब्यात पाहिजे तेवढे सुट्टे, 10 रुपये टाकले 5 रुपये पेपर आहे, 10 रुपये टाकले 5 रुपये काढणार। मला वाटतं दुकानदार इकडे तिकडे पेपर विक्रेता जो आहे कुठेतरी बसला असेल, ते तसंच टेबल दिसतं। मित्राला वगैरे असे हा म्हटलं, इथं कोणी काय एवढी लोक प्रामाणिक आहेत की ज्या 1 रुपया त्याचा काढून घेतात, जो पेपर पाहिजे तेवढेच किमतीचे पैसे टाकणार किंवा पेपरला हात लावणार। तर म्हटलं हे जर आमच्या भारतात असतं तर आपल्या हातकणंगले साडेसातला टेबलही राहणार नाही, पेपरही राहणार नाही, म्हणजे हा प्रमाण आपल्याकडे तहसील ऑफिसमधले आमच्या टॉयलेटमध्ये नळ पण असतात। आम्ही प्लास्टिकचे नळ बसून बघितले, आम्ही वेगळे नळ पण तरी ते दर 15 दिवसांनी पोहोचले ते इतकी परिस्थिती। मग आपण इतकं प्रामाणिक झालो तरच आपण महाराष्ट्रातला बघतो। त्यामुळं जर इतकं प्रामाणिक आपला समाज बनला तर पोलिसांचं काम कमी होईल, तहसील ऑफिसचं काम होईल कमी होईल, जिल्हा ग्राहक निवारण मंचाचंही काम कमी होईल आणि आपलं जीवन चांगलं होईल। त्यामुळं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण प्रार्थना करू की एवढा प्रामाणिकपणा आपल्यात येईल आणि आपण आपल्या समाजाच्या देशाच्या विकासासाठी मनापासून काम करू, हीच आपण या ठिकाणी प्रार्थना करू। आलेल्या दोन्ही वक्त्यांचे मनापासून आभार मानतो। आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आपले तहसील कार्यालय हातकणंगले आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।